कॅप्टन अशोक खरात प्रकरणी तुमच्यावरती आरोप केले जात आहे, तुमचे संबंध होते, अनेक गोष्टींमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत तिकडे नेहमी जायचं, इतर मंत्र्यांना नेत्यांना तुम्ही इंट्रोड्यूस केलं होतं. नाही, हे बघा, हे सगळं चुकीचं आहे. तिथं मंदिर आहे, शिवमंदिर आहे, आणि त्या मंदिराच्या निमित्ताने त्यांची माझी ओळख झाली, आणि त्याच्यामुळे आपला त्यांच्या व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंध नाही. पण जे काही त्यांच्या कर्तृत्वी पुढे आलेले आहेत, व्हिडिओ पुढे आलेले आहेत, हे गंभीरतेने बघता का? आणि थेट विरोधक तुम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत, तुमच्या पीएचे संबंध असल्याचे सुद्धा. नाही, माझे पीए नाही आहेत, ते त्यांचे पीए आहेत. हे काय करतायत की मुद्दाम ट्विस्ट केल्या जातात आणि हे सगळं सांगितलं जातं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे योग्य नाही. हाताचं बोट कापणं किंवा मग बळी देणं, बकरा कापणं, या सगळ्या गोष्टी केल्या, त्या गोष्टीमध्ये तुमच्यामध्ये कधी त्या घडल्या होत्या का? काय व्हायचं? तुमची ओळख कशी झाली त्यांच्याशी? जी बात अशा घडलेल्या नाही आहेत. माझी ओळख त्या ठिकाणी जे मंदिर आहे या मंदिरामुळे झाले, आणि त्या मंदिराच्या व्यतिरिक्त माझा काहीही संबंध नाही. ओळख झाल्यानंतर ते एक ओशिनोग्राफीमध्ये काम करतात, आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे त्यांचं हे आहे, आणि अशा तऱ्हेने अनेक लोक भविष्य आपलं बघत असतात, आणि त्याच्यामुळे त्यांच्या हे व्यक्तिगत जे काही घडलेलं आहे त्याच्याशी आमचा कोणाचाही कसलाही संबंध नाही. पण तुम्ही त्यांच्या आहारी गेला होता असा आरोप करत, तुम्ही आणि रुपाली चाकणकर हे त्यांच्या आहारी गेला होता, आणि तुम्हीच अनेक नेत्यांना, मंत्र्यांना, इव्हन एकनाथ शिंदे यांना तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे नेलं होतं. हे बघा, मंदिरामध्ये नेणं काय चूक आहे का? आणि मंदिरामध्ये नेल्यानंतर, मंदिर हे शेवटी एक हिंदू, आपण सगळेजणच मंदिरात जातो, तर मंदिरामध्ये काय जाण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही, आणि माझं त्या प्रकरणाशी काहीही संबंध. अघोरी पूजा कधी तुम्हाला करायचा सल्ला दिला की अघोरी पूजेसंदर्भात कधी काही चर्चा किंवा तुम्हाला काही सल्ला देण्यात आला होता का? अजिबात नाही, आणि अशा बाबतीपासून मी 4 हात लांब असतो, आणि त्याच्यामुळे एक मी त्यांना कुटुंबवत्सल मनुष्य समजत होतो. त्यांची बायको आहे, मुलं आहेत, हे सगळं असताना अशा प्रकारामध्ये ते गुंतणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, निंदाजनक आहे, आणि ह्या संदर्भात ऍक्शन झाली पाहिजे असं माझं ठाम. नाव का समोर येतं? कारण सातत्यानं विरोधक सुद्धा असतील ते तुमचंच नाव घेतात, किंवा तुमचा थेट संबंध होता, म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले एक प्रमुख व्यक्ती त्यांच्याशी जोडलेली, अशी नावं का घेतली जातात? तुमची काहीतरी लिंक असणार. हे बघा, नेहमी राजकारणामध्ये हे केलं जातं की कोणाला तरी बळीचा बकरा बनवायचा म्हणून नाव नेऊन जोडलं जातं. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. माझी ओळख निश्चितपणे आहे. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे असं वाटतं. 100% झाली पाहिजे, आणि अत्यंत कठोर कारवाई झाली. आणखीन कोण नेते जोडलेले असू शकतात त्याच्याशी? काही नेत्यांशी पॉलिटिकल कनेक्शन असू शकतं का? कारण आर्थिक कारण तो लैंगिक शोषणापासून, आर्थिक गैरव्यवहारापासून अनेक गोष्टींकडे हा व्यवहार चाललेला आहे. माझं कुठे नाव आलंय का? माझा कुठल्या आर्थिक बाबतीत संबंध नाहीत. मंदिरामध्ये 100% गेलो, आणि मी सगळ्याच मंदिरामध्ये जातो, त्याच्यामुळे मंदिरात जाणं हा एक माझ्या स्वभावातला गुण आहे, आणि त्याच्यामुळे त्या मंदिराच्या संबंधात त्यांची ओळख झाली. ओळख झाल्यामुळे ओळख ही शेवटी ओळख असते, आणि हे कधीही माहिती नव्हतं की ते व्यक्तिगत त्यांची अशा काही. किती वर्ष संबंध तुमचा होता? कारण प्रामुख्याने तुमचं किती एकाच दुसरं. याच्यात काही असं वाईट अनुभव आला किंवा चांगले अनुभव, काही त्यांनी दिलेल्या तोटक्यांनी तुम्हाला मदत झाली असं काही? वगैरे काही मी करत नाही. मी तुम्हाला सांगतो, हे सगळं चुकीचं आहे. मुद्दाम हे सगळं घडवलं जात आहे. आणि कोण घडवतंय? कोण घडवतंय? कुठे स्क्रिप्टिंग वगैरे काही आहे का याची? तुम्हाला काय वाटतं कोण घडवतंय? कारण तुमचं नाव सातत्याने येणं, कोण घडवतं याच्या मागे असं तुम्हाला वाटतं? नाही, माझं नाव, हे बघा, अनेक लोकांचे फोटो आलेले आहेत, मग माझंच नाव का घेतात? याचं कारण कोणाला तरी आम्ही पक्षाच्या वाईट काळामध्ये पक्षाची बाजू लावून धरली आहे, त्याच्यामुळे संजय राऊत माझ्यावर नाराज आहे, इतर लोक नाराज आहेत. ते नाराजीचं कुठेतरी काहीच कारण माझ्याविरुद्ध मिळत नाही. हे एक कारण मिळतं तर त्याच्यामध्ये कुठेतरी मिळतं तर बघू, असं हे आहे. धन्यवाद. दीपक केसरकर त्यांनी त्यांच्यावरती होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. माझा या बाबाशी, त्या खराची कुठलाही संबंध नसून मी फक्त एक ज्योतिषी म्हणून त्याच्याकडे गेलो होतो, उगीच राजकीयदृष्ट्या मला याच्यात अडकवलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विजय देशमुखचा पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.